2287 मध्ये वैकुंठाच्या भविष्यकालीन शहरात भगवान विष्णूबद्दल प्राचीन ज्ञानाचे रक्षक आदरणीय वासुदेव कुटुंबावर शक्तिशाली हिरण्यक्षाच्या नेतृत्वाखालील राक्षसी टोळीने हल्ला केला. राक्षसांनी विश्वाच्या दैवी शक्तींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुटुंबाच्या शहाणपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर कृष्ण वासुदेव एक तेजस्वी शास्त्रज्ञ आणि विष्णूचे श्रद्धाळू अनुयायी आणि त्यांचे कुटुंब शौर्याने लढले, परंतु राक्षसांच्या प्रगत शस्त्रास्त्रे आणि काळ्या जादूने त्यांचा पराभव करण्याचा धोका निर्माण केला. युद्ध सुरू असताना कृष्णाची कन्या पद्मा, एक कुशल योद्धा, हिने भगवान विष्णूच्या संरक्षणासाठी आवाहन केले, त्यांच्या कुटुंबाला आणि जगाला वाचवण्यासाठी चमत्काराची अपेक्षा केली. वासुदेव कुटुंबाच्या याचिकेला विष्णू योद्ध्यांची फौज, भगवान विष्णूचे ज्ञाते, युद्धभूमीवर उतरले म्हणून उत्तर दिले गेले. निर्भय राजकुमारी रुक्मिणीच्या नेतृत्वाखाली त्यांनी दैवी शस्त्रे चालवली आणि विष्णूच्या वैश्विक शक्तींचा उपयोग केला. योद्धे पराक्रमाने लढले, त्यांच्या हालचाली वेदांच्या प्राचीन ज्ञानाने कोरिओग्राफ केल्या. त्यांच्या प्रतिगामी पितृसत्ताक समजुती आणि जातीयवादी विचारसरणीमुळे तेज झालेले राक्षस विष्णू योद्ध्यांच्या श्रेष्ठ ज्ञान आणि दैवी शक्तीशी जुळणारे नव्हते. हिरण्यक्ष राक्षसांचा खेळ योद्ध्यांची खिल्ली उडवत त्यांची विष्णूवरील भक्ती कमजोरी म्हणून कमी लेखली, परंतु राजकुमारी रुक्मिणीने त्याला चुकीचे सिद्ध केले. विष्णूच्या चकतीच्या सुदर्शन चक्राच्या सामर्थ्याने आपल्या तेजस्वी तलवारीने राक्षसावर प्रहार केला. जसजसे लढाई शमली तसतसे वासुदेव कुटुंब आणि विष्णू योद्धे विजयी झाले. त्यांचे दैवी अतूट नाते होते. भूते पराभूत आणि नम्र मागे हटले, त्यांच्या अग्रगम्य विचारधारा ज्ञान आणि भक्तीच्या प्रकाशाने दूर केल्या. प्रकट शहराने विजयोत्सव साजरा केला. तेथील लोक विष्णूच्या श्रद्धेने आणि समानता, न्याय आणि शहाणपणाच्या मूल्यांप्रती त्यांची वचनबद्धता एकवटली. वासुदेव कुटुंबाने सुरक्षित आणि कृतज्ञ विष्णूच्या ज्ञानाचे संरक्षक म्हणून त्यांचे पवित्र कर्तव्य पुन्हा सुरू केले. देव विष्णूचे जाणते म्हणून त्यांचा वारसा सुरक्षित ठेवला.